नमस्कार. लोकहितच्या संपादकीमध्ये मी महेश धनके आपलं सर्वांचं स्वागत करतो. संपादकीचा आजचा विषय आहे वंदे मातरम, राष्ट्रभावनेचा जयघोष की राजकीय रणशिंग. आपण बघितलं असेल की संपूर्ण देशामध्ये सध्या वंदे मातरमवरून मोठ्या प्रमाणामध्ये चढाओढ सुरू झालेली आहे. नेमकं वंदे मातरम म्हणजे काय या संदर्भामध्ये जर आपण विचार केला तर 1937 मध्ये म्हणजे ज्यावेळी स्वातंत्र्य चा लढा चालू होता ब्रिटिशांच्या विरोधामध्ये, त्यावेळी 1937च्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये वंदे मातरमची पहिली 2 कडवी जी होती ती राष्ट्रगान म्हणून स्वीकारण्यात आली. आणि त्याच्यानंतर आत्तापर्यंत आपण बघितलं असेल की वंदे मातरमच्या संदर्भामध्ये जी 2 कडवी आहेत ती कडवी प्रत्येक ठिकाणी गायली जायची. शालेय जीवनामध्ये सुद्धा आपण बघितलं असेल की वंदे मातरम गायलं जायचं आणि हे दोनच जी कडवी होती ती कडवी गायली जायची. त्याच्यानंतर आत्ता जे यावर्षी जे लोकसभेचं अधिवेशन झालं, या अधिवेशनामध्ये पुन्हा एकदा वंदे मातरमचा मुद्दा चर्चेला आला. वंदे मातरम केवळ 2 कडवं म्हणण्यापेक्षा संपूर्णपणे कडवं म्हणायची अशा पद्धतीची भावना भारतीय जनता पार्टीने ठेवली होती आणि त्या संदर्भामध्ये एक बिल सुद्धा मंजूर केलं. अर्थात याविषयी या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टी विरुद्ध काँग्रेस अशा पद्धतीचा वाद संपूर्ण देशामध्ये सध्या सुरू आहे. मुळात वंदे मातरम हे राष्ट्रगान आहे, राष्ट्रप्रेमाची एक भावना आहे. वंदे मातरम नेमकं आहे कोणाचं? भाजपचं, काँग्रेसचं, मुस्लिमांचं, हिंदूंचं, डाव्यांचं, उजव्यांचं, कोणाचं आहे? वंदे मातरम खरा जर विषय घेतला तर वंदे मातरम हे संपूर्ण भारताचं आहे. त्याच्यामुळे 2 कडवी बोलली म्हणून कोणी राष्ट्रद्रोही होत नाही किंवा संपूर्ण वंदे मातरम जर गीत बोललं म्हणून कोणी देशप्रेमी होत नाही. मुळात या संदर्भामध्ये जर आपण ऐतिहासिक जर त्याचा आपण अहवाल बघितला किंवा जर त्या ब्रिटिशांच्या लढ्याच्या बाबतीमध्ये किंवा स्वातंत्र्याचा लढा जो होता त्या लढ्याच्यामध्ये आज जर आपण गेलो तर त्यावेळी तशा पद्धतीची परिस्थिती होती. 1937च्या याच्यामध्ये राष्ट्रीय काँग्रेसचा जे राष्ट्रीय अधिवेशन झालं त्याच्यामध्ये हे गीत स्वीकारलं, मात्र पहिलं 2 कडव्यांचं. त्याच्यानंतरच्या कडव्यांच्यामध्ये धार्मिक भावना आढळली जात होती आणि त्याच्यामुळे कदाचित जो स्वातंत्र्य लढा आहे या स्वातंत्र्य लढ्याला धार्मिक गालबोट लागू नये अशा पद्धतीची कदाचित भूमिका असेल किंबहुना होती. आणि म्हणूनच 2 फक्त पहिली जी कडवी होती की ज्या कडव्यांच्यामध्ये केवळ राष्ट्रभक्ती होती, त्या संदर्भामध्ये कोणत्याही पद्धतीची धार्मिक भावना त्यामध्ये दिसत नव्हती किंवा धर्माच्या बाबतीमध्ये कुठल्याही पद्धतीचा उल्लेख त्याच्यामध्ये नव्हता. त्याच्यामुळे ती 2 कडवी त्या ठिकाणी घेण्यात आली. मात्र त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर भारतीय जनता पार्टीनं या संदर्भामध्ये आता जवळ राष्ट्रगानाला बरीच वर्ष पूर्ण झाली आणि त्या संदर्भामध्ये एका कार्यक्रमामध्ये राष्ट्रगान जे आहे वंदे मातरम, या वंदे मातरमच्या संदर्भामध्ये संपूर्ण गीत गायलं जावं किंवा संपूर्ण गीत म्हणजे राष्ट्रगीत आहे अशा पद्धतीची भावना भारतीय जनता पार्टीची होती. आणि त्या संदर्भामध्ये त्यांनी एक चर्चा घडवून आणली आणि त्याला काँग्रेसने विरोध केला. काँग्रेसने विरोध करण्याचं कारण मगाशी सांगितल्या पद्धतीनं स्पष्ट होतं की बाकीची जी कडवी आहे त्याच्यामध्ये काही धार्मिक भावना आहेत अशा पद्धतीची भूमिका काँग्रेसची होती. मात्र या संदर्भामध्ये काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी हे दोन्ही पक्ष या संदर्भामध्ये राजकारण करताना दिसत आहेत. एक राष्ट्रभावनेचा जयघोष म्हणून वंदे मातरम म्हटलं जायचं, मात्र आत्ताच्या घडीला त्याला विरोध करणे किंवा त्याचं समर्थन करणे या दृष्टिकोनातून एक राजकीय रणशिंग फुगल्याची भूमिका या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची आणि काँग्रेसची दोन्ही पक्षांची या ठिकाणी दिसत आहे. आणि म्हणूनच या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या चर्चा सध्या देशभरामध्ये सुरू आहेत. त्याच्यानंतर संपूर्ण गीत गायनाचा कार्यक्रम आता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी होताना दिसत आहे आणि देशाचं लक्ष जे काही वेगवेगळ्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीकडे आकर्षित झालं होतं किंवा भारतीय जनता पार्टीला त्याचा फटका बसत होता. या संदर्भामध्ये काँग्रेस कशी राष्ट्रद्रोही आहे किंवा राष्ट्रप्रेम जो ज्या गाण्यामध्ये किंवा ज्या राष्ट्रगीतामध्ये ओतप्रोत भरलेला आहे ते राष्ट्रगीत संपूर्ण म्हणायला कशा पद्धतीचा विरोध करतो अशा पद्धतीची भूमिका काँग्रेसकडे बोट दाखवण्याची भूमिका भारतीय जनता पार्टीची सुरू झालेली आहे. आणि राजकीय रणशिंगाच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणामध्ये संपूर्णपणे जे वंदे मातरम गीत आहे ते गाण्याचा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सुरू झाला आहे. खरं म्हणजे या संदर्भामध्ये जर विचार केला तर
राष्ट्रभक्ती म्हणून किंवा राष्ट्रभावनेचा जयघोष म्हणून जर कोणी या संदर्भामध्ये आपली जर भूमिका मांडत असेल तर ती भारतीय जनता पार्टीची असेल किंवा काँग्रेसची असेल, ती स्वागतार्ह आहे. मात्र एकंदरीत या सगळ्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीची भूमिका काँग्रेस आणि राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टी या दोन पक्ष मुख्यत्वे करून घेत आहेत, त्याच्यामध्ये राष्ट्रभावनेचा जयघोष म्हणण्यापेक्षा केवळ राजकीय रणशिंग फुंकण्याची भूमिका या दोन्ही पक्षांच्या माध्यमातून होत आहे. आणि म्हणूनच अशा पद्धतीचं एका बाजूला काँग्रेस या दोन कडव्यांच्या व्यतिरिक्त जास्त कडवे जे आहेत किंवा संपूर्ण राष्ट्रगान जे आहे ते म्हणण्याला विरोध करत आहे, तर संपूर्ण राष्ट्रगानच म्हटलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका भारतीय जनता पार्टीची आहे. यामध्ये मतांचं ध्रुवीकरण करण्याची भूमिका या दोन्ही पक्षांच्याकडून होत आहे आणि त्याच्यामुळंच वंदे मातरम हे गीत या संदर्भामध्ये चर्चेला आलं आहे. खरं म्हणजे राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करण्याचं काम या वंदे मातरमच्या माध्यमातून झालं. वंदे मातरम बऱ्याच ठिकाणी काही लोक किंवा काही पंथाची लोक, काही धर्माची लोक वंदे मातरम म्हणत नाहीत. या संदर्भामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीची भूमिका या संदर्भामध्ये आहे की जर वंदे मातरम हे राष्ट्रगीत आहे, राष्ट्रभक्तीचं गीत आहे असं जर मान्य आहे, तर विशिष्ट या देशामध्ये शेवटी धर्म हा नंतरचा भाग आहे, राष्ट्रप्रेम किंवा राष्ट्र प्रथम आहे. राष्ट्रापेक्षा कोणताही धर्म, कोणतीही जात मोठी नाही. असं असताना सुद्धा वंदे मातरम जर राष्ट्रीय गीत आहे, तर या संदर्भामध्ये वंदे मातरम काही धर्माची लोक, विशेषतः मुस्लिम धर्माची लोक म्हणत नाहीत. ते का म्हणत नाहीत, त्यांच्याकडे राष्ट्रप्रेम नाही का, अशा पद्धतीचा आक्षेप भारतीय जनता पार्टीने सुद्धा व्यक्त केलेला आहे. खरं म्हणजे या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टी असो किंवा कोणी असो, वंदे मातरम जर राष्ट्रगीत आहे, वंदे मातरमला राष्ट्रगीताचा दर्जा काँग्रेसच्या अधिवेशनात सुद्धा मध्ये जर दिला असेल, तर कोणत्याही धर्माचं लालून चागल करण्यासाठी जर वंदे मातरम कोणी म्हणत नसेल आणि त्याचं जर समर्थन कोणी करत असेल, कुठला पक्ष करत असेल, तर ते मात्र अत्यंत चुकीचं आहे. आणि म्हणूनच या संदर्भामध्ये राष्ट्रभावनेचा जयघोष म्हणून वंदे मातरमच्या संदर्भामध्ये पाहिलं जावं, ते गायलं जावं, अशा पद्धतीची भूमिका सामान्य माणसाची आहे, राष्ट्रप्रेमी व्यक्तीची आहे. मात्र राष्ट्रप्रेम किंवा राष्ट्रभावनेचा जयघोष बाजूला ठेवून भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस ज्या पद्धतीनं राजकारण करण्याचा किंवा राजकीय रणशिंग फुंकण्याचा जो प्रयत्न करत आहे, तो प्रयत्न कोणताही राष्ट्रप्रेमी व्यक्ती, मग तो कुठल्याही पक्षाचा असो, कुठल्याही जातीचा असो, त्याच्या मनामध्ये जी काही भावना आहे ती भावना महत्त्वाची आहे. राष्ट्रप्रेम जर जागृत होणार असेल तर वंदे मातरमचे असंख्य कार्यक्रम गावोगावी घरोघरी व्हावेत, या संदर्भामध्ये दुमत असण्याचं कारण नाही. मात्र केवळ दोनच कडवी म्हटली पाहिजे ही काँग्रेसची भूमिका आणि संपूर्ण गीत म्हटलं पाहिजे ही भारतीय जनता पार्टीची भूमिका. ही राष्ट्रप्रेमाची भूमिका नसून राजकीय ध्रुवीकरण किंवा राजकीय रणशिंग करण्याची भूमिका आहे. आणि या भूमिकेला कोणताही राष्ट्रप्रेमी व्यक्ती असेल तो व्यक्ती या गोष्टीला मान्यता देणार नाही. आणि म्हणून केवळ राजकीय रणशिंग म्हणून वंदे मातरमच्या संदर्भामध्ये ज्या काही चर्चा भारतीय जनता पार्टी किंवा काँग्रेस घडवून आणत आहे, ह्या सगळ्या थांबल्या पाहिजेत. राष्ट्रप्रेमाची भावना जागृत होण्यासाठी राष्ट्रगान म्हणून वंदे मातरमचा जयघोष झाला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. केवळ राजकीय मतांचं ध्रुवीकरण जर या माध्यमातून होणार असेल तर वंदे मातरम हे जे राष्ट्रभावनेची प्रतीक आहे किंवा भावना त्याच्यामध्ये जागृत होते, तर या संदर्भामध्ये वेगळ्या वळणावर हा विषय जाऊ शकतो आणि तो आपल्या भारतीय देशाला परवडणारा नाही आहे. स्वातंत्र्य लढ्याच्या वेळी या संदर्भामध्ये जर जी भूमिका घेतली होती तीच भूमिका आज असेल, अशा पद्धतीची सुद्धा या संदर्भामध्ये चर्चा करणं गरजेचं आहे. प्रवाह बदलला आहे, त्यावेळी विरोध आपला हा स्वातंत्र्य लढ्यामध्ये ब्रिटिशांच्या विरोधामध्ये होता. आजची भूमिका काय, आजच्या भूमिकेला जर संपूर्ण गीत म्हणणं जर क्रमप्राप्त असेल किंवा आवश्यक असेल किंवा योग्य वाटत असेल, तर या संदर्भामध्ये काँग्रेसने सुद्धा तशा पद्धतीची त्यांची आखडण्याची भूमिका आहे ती सोडून द्यायला हवी. किंबहुना जर दोनच कडव्यांच्या संदर्भामध्ये जर राष्ट्रीय भावना जागृत होत असेल आणि त्याच्यानंतरच्या कडव्यांच्या मध्ये विशिष्ट धर्माची भावना किंवा जागृत होत असेल किंवा विशिष्ट धर्माच्या संदर्भामध्ये चांगल्या पद्धतीची भूमिका किंवा विशिष्ट धर्मामध्ये विभागणी होणार असेल, ध्रुवीकरण होणार असेल, तर या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे ती भारतीय जनता पार्टीने सुद्धा स्वतःची भूमिका बाजूला सारायला हवी. वंदे मातरम हे राष्ट्रगान आहे आणि वंदे मातरम म्हटल्यानंतर देशभक्ती जागृत झाली पाहिजे.
या संदर्भामध्ये जर कोणते कार्यक्रम होणार असतील तर ते भारतीय जनता पार्टीचे असोत किंवा काँग्रेसचे असोत त्याचं स्वागत नक्कीच होईल. मात्र ज्या पद्धतीनं काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी या भूमिकेकडे किंवा वंदे मातरम या राष्ट्रगानाकडे ज्या दृष्टिकोनातून पाहत आहे, तो दृष्टिकोन आज जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये राष्ट्रप्रेम कमी, मात्र राजकीय रणशिंग जास्त दिसून येतो. ही भूमिका दोन्ही पक्षांनी बाजूला सारायला हवी. या संदर्भामध्ये आपल्याला काय वाटतं? आपलेही मतं आम्ही लोकींच्या माध्यमातून जाणून घ्यायला आम्हाला नक्की आवडेल. कमेंटमध्ये आपली भूमिका किंवा आपली प्रतिक्रिया अवश्य नोंदवावी. धन्यवाद.